नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी गणितामध्ये आज आपण सराव संच 8.3 सोडवणार आहोत. तर हा सराव संच समांतरभुज चौकोन आणि समलंब चौकोन यावर आधारित आहे. हा सराव संच सोडवत असतानाच आपण समांतरभुज चौकोन म्हणजे काय, त्याचे गुणधर्म, समलंब चौकोन म्हणजे काय, त्याचे गुणधर्म हे देखील शिकणार आहोत. तर त्यातील पहिला प्रश्न आहे, एका समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख कोनांची मापे 3x - 2 अंश आणि 50 - x अंश आहेत. तर चौकोनाच्या प्रत्येक कोनाचे माप काढा. तर आपल्याला इथे समांतरभुज चौकोन दिलेला आहे. तर आपण सर्वप्रथम समांतरभुज चौकोन म्हणजे काय हे समजून घेऊया. ज्या चौकोनाच्या सम्मुख भुजा बघा, ज्या चौकोनाच्या सम्मुख भुजा ह्या परस्परांना म्हणजे एकमेकांना समांतर असतात त्या चौकोनाला समांतरभुज चौकोन म्हणायचं. त्याच्या नावामध्येच त्याचा गुणधर्म किंवा तो कसा असेल हे आपल्या लक्षात येईल. समांतरभुज चौकोन, समांतर भुजा असलेला चौकोन. ज्या चौकोनाच्या परस्पर भुजा ह्या एक परस्परांना समांतर आहेत त्यांना समांतरभुज चौकोन म्हणतात. आता या चौकोनाचे गुणधर्म काय असतो, तर समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन हे एकरूप असतात. म्हणजे हा कोन आणि हा कोन आणि हा कोन आणि हा कोन ह्या ज्या जोड्या आहेत ह्या काय आहे, सम्मुख कोनांच्या ह्या परस्परांना एकरूप असतात, समान मापाची असतात. तर आपल्याला उदाहरणामध्ये दिलेले आहे की सम्मुख कोनांची मापे 3x - 2. तर आपण इथे हे उदाहरण सोडवण्यासाठी एक मी समांतरभुज चौकोन काढलेला आहे. याला सपोज नाव देऊया ए, बी, सी आणि डी. तर यामध्ये आपल्याला सम्मुख कोनांची मापांची एक जोडी दिलेली आहे, ती आहे, आपण ती समजूया ही ए आणि सी. 3x - 2 अंश आणि हा आहे सम्मुख कोन 50 - x अंश. तर हे दोन समांतरभुज चौकोनामध्ये सम्मुख कोन आहेत आणि समांतरभुज चौकोनाचा गुणधर्म काय आहे, तर सम्मुख कोनांच्या मापांची बेरीज सम्मुख कोनांची मापे ही समान असतात म्हणजे ते एकरूप असतात. मग यावरून आपल्या लक्षात येईल की मापकोन ए इज इक्वल टू मापकोन सी. आता यांची मापे आपल्याला माहिती आहेत, ती दिलेली आहेत. 3x - 2 बरोबर 50 - x अंश. इथे आपल्याला एक समीकरण मिळत आहे, त्या समीकरणावरून आपण x ची किंमत सहज काढू शकतो. 3x - 2 बरोबर 50 - x. हा 3x हा -x डाव्या साईडला आल्यास +x होईल बरोबर 50 हा -2 उजव्या साईडला आल्या +2 होईल. 4x बरोबर 52, x बरोबर 52/4. 4 × 1 = 4, 4 × 3 = 12, x बरोबर 13. तर ही x ची किंमत आपण ह्या दोन कोनांच्या मापांमध्ये टाकून त्यांची मापे सहज काढू शकतो. तर मापकोन ए बरोबर काय आहे, 3x - 2 अंशाचा आहे. म्हणजे आपण इथे x ची किंमत टाकूया. 3 × x किती आहे, 13 आणि हा -2. अगोदर इथे गुणाकार करावा लागेल. 13 × 39, 40 - हे 2 बरोबर किती येणार आहे, 37. म्हणजे मापकोन ए किती अंशाचा आहे, 37 अंशाचा आपल्याला मिळालेला आहे. आता मापकोन ए आणि मापकोन सी हे परस्परांना एकरूप कोन आहेत. जर हा ए 37 अंशाचा असेल, हे किती आलेला आहे माप 37 अंश, तर हा देखील किती अंशाचा असणार आहे, 37 अंशाचाच असणार आहे. कारण हे परस्परांचे सम्मुख कोन आहेत आणि समांतरभुज चौकोनामध्ये सम्मुख कोन हे एकरूप असतात म्हणून. मग मापकोन ए बरोबर मापकोन सी बरोबर किती येणार आहे, 37 अंश. म्हणजे आपल्याला या दोन कोनांची मापे इथे मिळालेली आहेत. या दोन कोनांच्या मापावरून आता आपण या लगतच्या बी आणि डी ह्या कोनाचं माप सहज काढू शकतो. तर समांतरभुज चौकोनामध्ये बघा, ह्या दोन समांतर रेषा आहेत, ह्या दोन समांतर रेषा आहेत. ह्या समांतर रेषांना ही छेदिका आहे. या छेदिकेमुळे जे होणारे आंतरकोन आहेत समांतर रेषेचे, समांतर रेषांना छेदणाऱ्या छेदिकेमुळे होणारे आंतरकोनांची बेरीज ही किती असते, 180 अंश असते. म्हणजे ए + डी किती असणार आहे, 180. म्हणून मापकोन ए प्लस मापकोन डी बरोबर किती असणार आहे, 180 अंश असणार आहे. मग मापकोन ए आपल्याला माहिती आहे किती आहे, 37 अंश.
प्लस मापकोन डी काढायचा आहे आपल्याला इथे आता. तर मापकोन डी बरोबर काय येणार आहे 180 मायनस 37. तर उत्तर येईल 180 मायनस जर 37 वजाबाकी केली तर किती येणार आहे. मापकोन डी बरोबर 143 अंश. म्हणजे आपल्याला मापकोन डी माहिती झालेला आहे. मापकोन डी किती आलेला आहे 143 अंश. 143 अंश. आता समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन हे एकरूप असतात. म्हणजे मापकोन डी आणि मापकोन बी काय आहेत एकरूप आहेत. जर मापकोन डी 143 अंश असेल तर मापकोन बी किती येणार आहे 143 अंशच येणार आहे. कारण काय आहे समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन हे एकरूप असतात. म्हणून मापकोन डी बरोबर मापकोन बी बरोबर 143 अंश. म्हणजे आपल्याला समांतरभुज चौकोनाच्या चारही कोनांची मापे इथे माहिती झालेली आहेत. तर ती कशी बघा. मापकोन ए आहे 37 अंशाचा, मापकोन सी आहे 37 अंशाचा, मापकोन डी आणि मापकोन बी हे आहेत 143 अंशाचे. आणि तुम्हाला या आकृतीतून ते सहज लक्षात देखील येईल. म्हणून इथे या समांतरभुज चौकोनाचे सपोज आपण नाव दिले होते ABCD. या समांतरभुज चौकोनाच्या प्रत्येक कोनाचे माप किती येणार आहे. कोनांची मापे ए चा आहे 37 अंश, बी चा आहे 143 अंश, त्यानंतर परत सी चं येणार आहे 37 अंश आणि डी चं येणार आहे 143 अंश. या सराव संचातील प्रश्न क्रमांक 2. शेजारील समांतरभुज चौकोनाच्या आकृतीवरून खालील प्रश्नाचे उत्तरे लिहा. बघा इथे एक समांतरभुज चौकोन दिलेला आहे आणि समांतरभुज चौकोनाच्या गुणधर्मावर आधारित ही सर्व इथे प्रश्न दिलेले आहेत. तर त्यासाठी आपण अगोदर गुणधर्म व्यवस्थित जाणून घेऊया. समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म काय आहेत बघा. समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या कोनांच्या जोड्या परस्पर पूरक असतात. म्हणजे बघा लगतच्या कोनांच्या जोड्या म्हणजे या जोड्या WX ZY ह्या काय असतात परस्पर पूरक असतात. त्यानंतर सम्मुख कोनांची मापे समान असतात. सम्मुख कोन म्हणजे समोरासमोरील कोनांची मापे ही समान असतात म्हणजेच ती कोन एकरूप असतात. सम्मुख भुजा समान लांबीच्या असतात म्हणजे ही भुजा जेवढी आहे तेवढीच ही असणार आहे आणि WX जेवढं मापाचे असणार आहे तेवढीच ZY असणार आहे. कर्ण एकमेकांना दुभागतात. हे जे कर्ण आहेत ते एकमेकांना काय करतात दुभागतात म्हणजे या कर्णांचे एकमेकांना छेदल्यामुळे समान दोन भाग झालेले आहेत. तर या गुणधर्मांवर आधारित आपण हे प्रश्न सहज सोडवू शकतो. तर बघा जर WZ म्हणजे ही रेषा जर WZ ही 4.5 सेमी असेल. बघा मुद्दाम मी इथे आकृतीत लिहित आहे. तर बघा ही रेषा WZ आणि XY ह्या परस्परांना काय आहेत एकरूप आहेत. समांतरभुज चौकोनाच्या जोड्या असल्यामुळे समांतरभुज चौकोन असल्यामुळे म्हणजेच XY किती येणार आहे 4.5 सेमीच येणार आहे. म्हणून याचं उत्तर येईल 4.5 सेमी. त्यानंतर जर YZ आता YZ कुठे आहे ही YZ हिचं YZ माप दिलेलं आहे समजा 8.2 सेमी. तर XW ही तिची समांतरभुज चौकोनाच्या गुणधर्मानुसार समोरील बाजू ह्या एकरूप असतात म्हणजे ZY = WX किंवा YZ = XW म्हणजे ह्या दोन बाजू समांतर आहेत. त्याच पद्धतीने ही बाजू देखील काय आहे समांतर आहे म्हणून ही किती येणार आहे 8.2 सेमीच येणार आहे. म्हणून याचं उत्तर येईल 8.2 सेमी. त्यानंतर जर OX हा OX 2.5 असेल हा 2.5 असेल तर OZ किती असणार आहे. तर समांतरभुज चौकोनाचा गुणधर्म काय कर्ण एकमेकांना दुभागतात म्हणजे हा OX जर 2.5 असेल तर OZ सुद्धा किती असणार आहे 2.5 म्हणून इथे उत्तर येईल 2.5 सेमी. त्यानंतर जर WO हा W आणि O हा 3.3 असेल तर WY म्हणजे हा पूर्ण कर्ण किती मापाचा असेल. जर अर्धा कर्ण 3.3 मापाचा असेल तर पूर्ण कर्ण किती राहणार आहे 3.3 आणि 3.3 6.6 सेमी मापाचा राहणार आहे. कारण इथे हा राहिलेला अर्धा कर्ण विचारलेला नाही तर पूर्ण कर्ण किती मापाचा असेल हे विचारलेलं आहे. म्हणून WY बरोबर काय येईल 6.6
सेमी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, जर मापकोन WZY बरोबर 120 अंश, म्हणजे हा झेड जो कोण आहे तो किती आहे, 120 अंशाचा जर असेल, तर WXY, बघा हा WXY. आता समांतरभुज चौकोनाचा गुणधर्म बघा, सम्मुख कोणांची मापे समान असतात, म्हणजेच ते एकरूप असतात. जर झेड 120 अंशाचा असेल तर एक्स देखील किती अंशाचा असणार आहे, 120 अंशाचा असणार आहे. म्हणून इथे उत्तर काय येणार आहे, हा WXY बरोबर काय येणार आहे, 120 अंश येणार आहे. त्यानंतर XWZ, हा XWZ, तर बघा इथे समांतर रेषेमुळे ह्या छेदिकेमुळे समांतर रेषेवर झालेली आंतरकोनांची जोडी ही परस्परपूरक असते. म्हणजे इथे W आणि X यांच्या मापांची बेरीज येणार आहे 180 अंश. जर X 120 असेल तर हा किती असणार आहे मग, 60 अंश, कारण 120 अधिक 60 बरोबर 180 होतात. म्हणून XWZ हा असणार आहे 60 अंशाचा. अशा पद्धतीने हा प्रश्न अतिशय सोपा आहे. फक्त समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा, तर तुम्हाला ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी लवकर देता येतील. तर समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा आणि त्यावर आधारित हे उदाहरण सहज सोडवू शकतात. प्रश्न क्रमांक 3, चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन असा काढा की BC बरोबर 7 सेमी, ABC हा 40 अंशाचा आहे आणि AB हा 3 सेमीचा आहे. तर आपण समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म शिकलो आहोत, परंतु समांतरभुज चौकोन काढायचा कसा हे आता आपण शिकणार आहोत. तर त्यासाठी दिलेल्या मापावरून आपण सहज तो काढू शकतो. आपल्याला लेंथ BC माहिती आहे. लेंथ BC किती आहे, 7 सेमी, ती अगोदर काढून घ्यायची आहे. इथे मी हा 7 सेमी काढून घेतलेला आहे. सात सेमीचा हा काय आहे, लेंथ BC, 7 सेमी. त्यानंतर आपल्याला B हा कोण 40 अंशाचा हे देखील माहिती आहे. तो कोणही आपण काढून घ्यायचा आहे. B हा 40 अंशाचा आहे, म्हणून हा इथे एक डॉट दिलेला आहे. आणि आता आपण तो कोण पट्टीच्या सहाय्याने काढून घ्यायचा आहे. B कोण 40 अंशाचा काढलेला आहे. त्यानंतर AB 3 सेमी आहे. AB, तर AB 3 सेमी आहे, तर आपण काय करायचं आहे, कॉम्पॉसमध्ये 3 सेमी अंतर घ्यायचं आहे. कॉम्पॉसमध्ये 3 सेमी अंतर घेतलेलं आहे. आणि हा B पॉईंटवर कॉम्पॉसचं टोक ठेवून एक कंस काढून घ्यायचा आहे. तर हा आपल्याला मिळणार आहे AB, कारण AB किती आहे, 3 सेमी, म्हणून आता ह्या पॉईंटला आपण A नाव देऊया. आणि हा असेल 3 सेमी, कारण आपण कॉम्पॉसमध्ये 3 सेमी अंतर घेऊन हा कंस काढलेला आहे. तर समांतरभुज चौकोनाचा गुणधर्म माहिती आहे की परस्पर भुजा काय असतात, परस्पर सम्मुख भुजा ह्या एकरूप असतात. जर हा BA 3 सेमी असेल तर इकडची भुजा देखील किती सेमी असणार आहे, 3 सेमी, म्हणून इथे देखील एक असा कंस काढून घ्यायचा आहे. आणि BC 7 सेमी जर असेल तर BCच्या समोरची भुजा देखील किती सेमी असणार आहे, 7 सेमी, त्यामुळे इथे देखील असा एक कंपासचं टिक ठेवून A पॉईंटवर कंपासचं टोक ठेवून असा एक कंस काढून घ्यायचा आहे. हा पॉईंट मिळालेला आहे. त्यानंतर पट्टीच्या सहाय्याने सिंपली हे पॉईंट जोडून घ्यायचे आहेत. आणि तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला समांतरभुज चौकोन इथे सहज काढता आलेला आहे. आणि हा बिंदू असणार आहे ABC हा D. अशा पद्धतीने तुम्ही समांतरभुज चौकोन काढायचा. या चौकोनामध्ये समोरासमोरील भुजा ह्या काय आहेत, सेम आहेत. ही भुजा एकरूप भुजा ही आहे आणि ही भुजा एकरूप भुजा AB बरोबर CD आणि BC बरोबर AD. अशा पद्धतीने समांतरभुज